करेंगे। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आज शताब्दी महोत्सव का आयोजन यहाँ पर हो रहा है और नूतनीकृत मुख्यालय का शुभारंभ भी आदरणीय गृह मंत्री और सहकारिता मंत्री अमित भाई शाह जी के हाथों से हुआ है। और इस अवसर पर हमारे आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, हमारे विधानसभा के अध्यक्ष राहुल नार्वेकर जी, केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर अन्ना मोहोल जी, हमारे उद्योग विभाग के मंत्री उदय सामंत जी, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढ़ा जी, चैम्बर ऑफ कॉमर्स के अध्यक्ष ललित गांधी जी, रविंद्र मानगावे, आशीष पेडणेकर, KR वेदमुथा, सभी सर्व मान्यवर सगळ्यांनाच आजच्या या नव्या वास्तूचा शुभारंभ होताना आणि शताब्दी महोत्सव साजरा करताना अतिशय आनंद होतोय आणि मी मनापासून आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि या शुभ कार्याला, या अतिशय स्तुत्य अशा सोहळ्याला आज या देशाचे कणखर गृहमंत्री आणि सहकार मंत्री आदरणीय अमितभाई शाह यांचे कर्तृत्ववान हात या सोहळ्याला लाभले, याचा आनंद आपल्याला सगळ्यांना जास्त आहे। आणि म्हणून मी अमित भाईंचं मनापासून मुंबई में आपका तहे दिल से मैं स्वागत करता हूं, बहुत बहुत अभिनंदन करता हूं कि आप पधारे और इस कार्यक्रम में 4 चांद लगा दिए। ललित जी बराबर है? महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शतक महोत्सवाची सुरुवात होती आहे आणि आता संस्थेच्या हेरिटेज इमारतीचं नूतनीकरण पूर्ण झालेलं आहे। खरं म्हणजे हा सुद्धा एक दुग्ध शर्करा योग आहे। अमित भाईंच्या उपस्थितीमुळे मी मगाशी हिंदीमध्ये म्हणालो, आता मराठीत म्हणतो, या सोहळ्याला 4 चांद लागलेले आहेत। आशीष शेलार भी अभी आ गए हैं, आलेले आहेत। या अतिशय देखण्या वास्तूच्या सौंदर्याला धक्का न लावता, म्हणजे हेरिटेजला नूतनीकरण अतिशय चांगलं केल्याबद्दल मी महाराष्ट्र चेंबरचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। बहुत बहुत बधाई, बहुत बहुत स्वागत। देश में स्थिरता और सुरक्षा होगी तभी विकास के मार्ग सुगम होते हैं। ललित जी सगळ्यांना, हे सगळे व्यापारी आहेत आणि व्यापार करत असताना ज्या जागेत ते ज्या ठिकाणी व्यापार करतात त्यांना सुरक्षित आणि अतिशय चांगलं वातावरण पाहिजे असतं आणि मला वाटतं महाराष्ट्रापेक्षा दुसरं वातावरण असं कुठे अमित भाई आपका भी आशीर्वाद है इस पे, महाराष्ट्र पे आदरणीय मोदी जी का भी है। अमित भाई के नेतृत्व में हमारे देश में सुरक्षा और शांति का एक नया युग शुरू हुआ है। आदरणीय मोदी जी के मार्गदर्शन में अभी यहां पर ऑपरेशन सिंदूर की बात हमारी बहना ने कही, आमची लाडकी बहीणच आहे।
महाराष्ट्रामध्ये जोरदार लँडस्लाइड मॅन्डेट सरकार, ऐतिहासिक सरकार आणण्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. आणि मगाशी ललित गांधी म्हणाले हमारे उद्योग मंत्री तो तुरंत काम करते हैं. हमारा काम ही ऐसा है, मुख्यमंत्री जी यहाँ पर है, वो भी यहाँ पर है, हमारे 2 मंत्री 3 मंत्री है, अध्यक्ष भी है. हमारे काम का तरीका ऐसा है, नो रीजन ऑन द स्पॉट डिसीजन. तो इसलिए आपको पता है कि महायुति की सरकार आने से पहले महाविकास आघाड़ी की सरकार थी. ललित गांधी जी मुझे हमेशा कहते थे कुछ तो करो. बोला अभी रुको, अमित भाई जब तक कुछ नहीं करते तो रुको. कुछ नहीं करते तब रुको, कुछ करते तब रुको बोला मैंने, कुछ करते नहीं बोला नहीं. क्योंकि ये सरकार के पीछे आपने उस वक्त की हालात भी देखी है. अपनी महायुति की सरकार आने से पहले सब कुछ बंद था. सब जगह पर जब देवेंद्र जी मुख्यमंत्री थे उन्होंने कुछ कार्य शुरू किए, जलयुक्त शिवार हो, मराठवाड़ा वाटर ग्रिड हो, कई विकास के प्रकल्प है, सभी बंद थे. मेट्रो बंद थी, ये कोस्टल बंद था, अटल सेतु बंद था. जब अपनी सरकार महायुति की सरकार आ गई तो देखो सब शुरू हो गया. विकास को आगे बढ़ाया, विकास आगे बढ़ने लगा. आज मुंबई की परिस्थिति आप देख रहे हैं. आप सब व्यापारी लोगों को समय कम होता है, ज्यादा समय आपका बचना चाहिए. तो अटल सेतु से बचता है ना समय, कोस्टल रोड से भी बचता है ना. अभी मेट्रो भी हो गई है, सब शुरू हो गया. समृद्धि हाईवे भी, नागपुर मुंबई समृद्धि हाईवे बन गया, उसका पूरा उद्घाटन भी हो गया. वहां पर पहले देवेंद्र जी ने गाड़ी चलाई थी, बाद में मैंने भी चलाई. हा, शक्ती मार्ग पण होईल, शक्तीपीठ पण होईल. विकासाला चालना देणारच सरकार आहे आपलं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जसं ऑपरेशन सिंदूर झालं, आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंनी देखील जे काही काम केलं, आपल्या लष्कराने काम केलं, भारतीय सैन्य दलाने काम केलं आणि पाकिस्तानला धडा शिकवला. मुंहतोड जवाब पाकिस्तानला देण्याचं काम पहिल्यांदा झालेलं आहे. आणि म्हणून आणि तिकडे पाकिस्तानला ठोकलंय बरोबर, इकडे अमित भाई नक्षलवाद्यांना ठोकतायत. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय 31 मार्च 2026 तक नक्सलवाद को जड़ से उखाड़ने का काम निर्धार अमित भाई ने किया है. बड़े पैमाने पर नक्सली आत्मसमर्पण कर रहे. मैं जब मुख्यमंत्री था तभी भी हो गया, अभी देवेंद्र जी है, तभी भी बड़े पैमाने पर अमित भाई के नेतृत्व में, मार्गदर्शन में नक्सली कम हो रहे, सरेंडर हो रहे. कुछ बड़े बड़े खतरनाक नक्सलवादी एनकाउंटर हो रहे. और हमारी सुरक्षा एजेंसियों ने बड़े बड़े नक्सलियों को मार भी गिराया है. केवल सुरक्षा ही नहीं बल्कि सहकारिता से समृद्धि का नारा भी अमित भाई के नेतृत्व वाले सहकारिता मंत्रालय ने दिया है. और इसलिए हाथों को काम मिला तो दिमाग बिजी हो जाता है, नक्सल भूल जाता है. और छोटे से छोटा और बड़े से बड़ा किसान अब सहकारिता के एक सूत्र में जुड़ रहा है. सहकार और समृद्धि का दूसरा नाम है अमित भाई शाह. और महाराष्ट्र चैंबर्स एक इतिहास रचा है, उसे इस भवन ने देखा है. ऐसा ही इतिहास यशस्वी हमारे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में अमित भाई भी रच रहे हैं. अमित भाई भी ऐसे कभी काम करते हैं
किसी को लगा था क्या 370 कलम हटेगा? हमारे बाला साहब ठाकरे जी का सपना था अयोध्या में राम मंदिर बने और कश्मीर में 370 कलम हटे, और मोदी जी और अमित भाई ने पूरा किया। बाकी मैं राजनीति में आज नहीं बोलूंगा, इतने बोल रहा हूं। जो कठिन रास्तों में भी आगे बढ़ते हैं, जो बाधाओं को पार करते हैं, अटल, निडर और सहिष्णु रहते हैं, वही इतिहास रचते हैं। और अमित भाई, आप मोदी जी के मार्गदर्शन में, नेतृत्व में ऐसे अनेक इतिहास किए, इसलिए हमें मोदी जी का भी और आपका भी बहुत अभिमान है, गर्व है, फक्र है। और ये जो काम देश को आगे बढ़ाने का हो रहा है, इससे सभी देशवासी खुश है। और इसलिए देश को आर्थिक महासत्ता बनाने के लिए यही लोगों का योगदान जरूरी है। उद्योगपति है, ये व्यापारी है, ये सभी लोग हमारे देश को आगे बढ़ा रहे। $5 ट्रिलियन इकोनॉमी को भी और महाराष्ट्र के $1 ट्रिलियन इकोनॉमी को भी यही लोग आगे बढ़ाएंगे, यही लोग आगे योगदान देंगे। आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेचा वटवृक्ष बहरलाय। जवळपास 800-900 मोठ्या संस्था चेंबरशी संलग्न आहेत। तब्बल 40 लाख आस्थापनांचं प्रतिनिधित्व ही संस्था करते आहे। उद्योग, व्यापार, सेवा आणि कृषी या क्षेत्रामध्ये छोट्या मोठ्या शहर गावामध्ये चेंबर पोहोचली आहे। आणि म्हणून महाराष्ट्र चेंबरने गेल्या 98 वर्षात राज्याचं उद्योग व्यापार विषयक धोरण आखण्यातही मोठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे। आणि नवं धोरण ठरवताना आम्हा राज्यकर्त्यांना देखील चेंबरचं मत विचारात घ्यावं लागतं, एवढं चेंबरचं महत्व आहे। आणि म्हणून आपल्या आता देशाला आर्थिक महासत्तेकडे न्यायचं मी म्हणालो या ठिकाणी। आणि म्हणून महाराष्ट्र चेंबरचा पसारा पाहिला की महाराष्ट्र पुढे किती गेलाय याची जाणीव होऊन अभिमान वाटतो। आणि म्हणून महाराष्ट्र चेंबर ही संस्था खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने अभिमान बिंदू आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, गौरव आहे। आणि म्हणून देशप्रेम, लोकभावना आणि व्यापार उद्योग यांच्या सुसूत्रता राखण्याचं काम चेंबर उत्तम प्रकारे करते आहे। आणि म्हणून नेशन फर्स्ट हाच आपल्या सर्वांच्या जगण्याचा सिद्धांत आहे। देश पहिला। आता काही लोक देशाच्या बद्दल विदेशात जाऊन काय काय बोलतात, प्रधानमंत्र्यांच्या बद्दल काय बोलतात, ते जाऊ द्या, परंतु ते आज काही राजकीय व्यासपीठ नाहीये। परंतु आपल्याला अभिमान आहे की देशाला पुढे नेण्याचं काम आज इथं अमितभाई आहेत, ते करतायत, मोदीजी करतायत। आणि म्हणून त्यासाठी या आपण त्यांना बोलवलं, हे सगळ्यात मोठं काम आपण केलेलं आहे। या ठिकाणी ग्रामीण भागात पोस्ट ऑफिस, टेलिफोन सेवांच्या विस्तारासाठी देखील महाराष्ट्र चेंबरने चांगलं काम केलंय। आणि आयात निर्यात धोरण असो, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रशिक्षण असो, हे सगळं जे आहे की विविध देशातील वाणिज्य दूतावासांशी संवाद साधणे असो, महाराष्ट्र चेंबरचा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रभाव वाढलेला आहे ललितजी, आणि हे नक्की आम्ही मान्य करतो। आणि म्हणून या ठिकाणी महिला सक्षमीकरण आपने कहा, त्या मोहिमेत देखील महाराष्ट्र चेंबरचा मोठा सिंहाचा वाटा आहे। आणि म्हणून महिला बचत गटांना ट्रेनिंग, त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ, उत्पादन वाढीसाठी स्टार्टअप सगळंच आपण सुरू केलेलं आहे। आणि म्हणून मी आपल्याला आजच्या या कार्यक्रमाला खूप मनापासून खूप खूप धन्यवाद देतो। खऱ्या अर्थाने अमितभाई सहकार क्षेत्राचा मेकओव्हर करतायत, त्यात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणलंय। महाराष्ट्र चेंबरच्या कामासंबंधी देखील त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळेलच, पण ही जी काही 100 वर्षे आपली आहेत ही फार मोठा काळ आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला चेंबरचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद हे स्वतःच एक स्टार्टअप देखील होते। आणि म्हणून त्यांचं देखील योगदान, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा आदर्श जो आहे हे घेऊन आपण पुढे चाललेला आहात। मी नक्की आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्र सरकार देखील, मुख्यमंत्री आहेत आणि अमितभाई आमचे मार्गदर्शक देखील या ठिकाणी आहेत, कारण त्यांनी आमच्या महायुतीच्या सरकारला सांगितलं होतं, मी जेव्हा मुख्यमंत्री झालो देवेंद्रजीने आम्ही होतो, मैं आपके पीछे चट्टान की तरह खड़ा रहूंगा।
आणि सरकारच्या मागे देखील चट्टान की तरह ते उभे राहिले आणि म्हणूनच महायुती सरकार 2.5 वर्षात खूप काम केलं आणि झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील लँडस्लाइड मॅन्डेट विकासामुळेच मिळालं. विकासाला आम्ही चालना दिली. आमचा अजेंडा एवढाच आहे, विकास विकास आणि विकास. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूब खूब आभार. मुझे ऐसा लगता है कि जितनी गर्जना हमारे